नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच रिवाइज NPS संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये सुधारित NPS म्हणजे काय, कोणाला याचा लाभ मिळणार, 50% हमी पेन्शन, 31 डिसेंबर 2026 पर्यंतची अंतिम मुदत, किमान पेन्शन, कौटुंबिक पेन्शन आणि 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व अधिकृत माहिती आपण पाहणार आहोत या योजनेबद्दल. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या युनिफाय पेन्शन स्कीम म्हणजेच UPSच्या धर्तीवर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच रिवाइज NPS सध्या लागू केलेली आहे. आणि या योजनेमुळे पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक सुरक्षित पेन्शनची सुविधासुद्धा उपलब्ध होणार आहे. आता जी दुसरी अपडेट आहे ती महत्त्वाची आहे, ती म्हणजे की सध्या राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS अंतर्गत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित NPS स्वीकारण्याचा जो पर्याय आहे तो पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजेच की योजना जी आहे ती ऐच्छिक आहे. ही जी योजना आहे ती सक्तीची नाही आहे, त्यामुळे कर्मचारी आपल्या इच्छेनुसार सुधारित NPS स्वीकारू शकतात किंवा विद्यमान NPS मध्येच ते राहू शकतात. आता नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की अंतिम तारखेबद्दल पात्र कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत सुधारित NPS स्वीकारण्याचा किंवा विद्यमान NPS मध्येच राहण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी ही जी अंतिम तारीख आहे ती लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच नंतरची अपडेट म्हणजे की 20 वर्षांपेक्षा जास्त सेवा असणाऱ्यांना मोठा लाभ आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेली आहे त्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूलभूत वेतनाच्या 50% इतकी हमी पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यासोबत महागाई भत्त्याचाही लाभ लागू होईल. तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार प्रमाणानुसार पेन्शन दिली जाणार आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांसाठी किमान 7,500 प्रति महिना पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे कमी वेतन गटातील कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीनंतर आर्थिक लाभ मिळणार आहे नक्कीच. तसेच कौटुंबिक पेन्शनबाबत बोलायचं झालं तर जर कर्मचाऱ्याचे समजा निधन झाले तर त्यांच्या पात्र कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनच्या 60% इतकी कौटुंबिक पेन्शन देण्याची तरतूद या योजनेमध्ये समाविष्ट केलेली आहे. तसेच सुधारित NPS स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या NPS खात्यातील 60% निधी शासनाकडे हस्तांतरित करावा लागेल, तर उर्वरित निधीचा जो वापर आहे तो ॲन्युटी खरेदीसाठी केला जाईल. जर यापूर्वी NPS खात्यातून काही रक्कम तुम्ही काढली असेल तर ती शासनाच्या नियमानुसार व्याजासह तुम्हाला परत जमा करावी लागू शकते. तसेच 2 जुलै 2026 पर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेसंदर्भात कोणताही नवीन GR पेन्शनच्या रकमेत बदल किंवा पात्रतेच्या नियमांमध्ये कोणतीही अतिरिक्त सुधारणा अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही आहे. सध्या योजना जी आहे ती पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमांनुसारच सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. फक्त महाराष्ट्र शासन आणि संबंधित विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचनांवरच तुम्ही विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही जी माहिती आहे ती इतर सरकारी कर्मचारी आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरकारी योजना, पेन्शन योजना आणि ताज्या अधिकृत अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.